राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आणि नाना पटोले यांच्यावरती टीका केली। योजनेसंदर्भात टीका करताना आदित्य ठाकरे आणि नाना पटोलेंवर टीकास्त्र टाकले। लग्नाचे आमिष दाखवून पोलिसांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बेगमपुरामध्ये समोर आला। ठाण्यातली ही घटना समोर आली। नगरमधील शिवस्वराज्य यात्रेत रोहित पवार गैरहजर झालेत। रोहित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। लोणावळ्यात आता मिनी कास पठार पाहायला मिळालंय। लोणावळ्यातील मिनी कास पठारची मनमोहक दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन झालंय। सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन झालं। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केल्याचं आता समोर आलेलं आहे। ओसामा बिन लादेनशी आता थेट डॉक्टर APJ अब्दुल कलामांशी तुलना केल्यानंतर आता वाद निर्माण झाला। विधानसभा निवडणुकीआधीच आता राजकीय वातावरण तापलंय। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना आता थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्याच कार्यकर्त्यांचा विरोध पाहायला मिळाला। मंत्रालयाच्या तोडफोडीवर आता आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केलेली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्राची सुरक्षा देणं आवश्यक आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी दिली। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार आता समोर आला। मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाणी टंचाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मसवड लातूर ते देवणी हा प्रस्तावित राज्यमार्ग साकोळ येथून जावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। या मागणीसाठी साकोळ ग्रामस्थांनी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। पैठण विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे होत आहे। याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी अनुकूलता दर्शवल्याचं काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाने सांगितलं। हिंगोली जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे कापसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला। या रोगामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। तमिळनाडूतील यात्रेकरू गुजरातच्या पुरात अडकले होते। गुजरातच्या भावनगरमध्ये यात्रेकरूंची बस अडकली होती, तर NDRFच्या अथक प्रयत्नानंतर सर्व यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी मवियाकडून होत आहे। रश्मी शुक्ला पदाचा गैरवापर करतील असा आरोप करत त्यांना हटवण्याची मागणी मविया नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली। गडचिरोली शहरात गेल्या 5 वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही, त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे। तर निधी अपुरा पडल्याने गटार योजनेचं काम पूर्ण झालेलं नसल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडा संकुलास भेट दिली। त्यामुळे मुश्रीफांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। त्यांनी हातात रायफल घेऊन नेम धरला। जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आमदार सत्यजित तांबे प्रतिष्ठानच्या वतीनं श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। अब्दुल सत्तार अध्यक्ष असलेल्या संस्थेला दिलेली मान्यता रद्द करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठानं दाखल करण्यात आली। मूलभूत सुविधा नसतानाही मान्यता दिल्याचा आरोप करण्यात आला। यवतमाळमधील मारेगाव नगरपंचायतीत स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी नगरपंचायतीने उल्लेखनीय पावले उचलली। नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर 2 या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिवसेनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अभिनेते प्रसाद ओक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला।